नमस्ते, हरिओम. आज आपण कुंभ विवाह याविषयी चर्चा करणार आहे. कुंभ विवाह काय आहे, कोणी केली पाहिजे, कधी केली पाहिजे, यावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कुंभ विवाह ही पूजा सहसा मुलींच्या पत्रिकेनुसारच केली जाते, मुलांच्या पत्रिकेनुसार नाही. मुलींच्या पत्रिकेनुसार सप्तम स्थानामध्ये शनी, राहू, केतू, मंगळ, शुक्र यांच्या संदर्भात जर काही ग्रहयोग, अशुभ ग्रहयोग जर तयार झाले तर मात्र आपल्याला कुंभ विवाह ही पूजा करणं गरजेचं आहे. किंवा पत्रिकेनुसार मांगलिक दोष, मंगळ दोष जर मुलीच्या पत्रिकेनुसार असेल तरी सुद्धा आपल्याला कुंभ विवाह ही पूजा करणे गरजेचे आहे. कुंभ विवाह ही पूजा कधी केली जाते? कुंभ विवाह ही पूजा लग्न ठरल्यानंतरून करणं गरजेचं आहे. मुलाच्या पत्रिकेनुसार अर्क विवाह ही पूजा होते आणि मुलीच्या पत्रिकेनुसार अशा स्थितीमध्ये कुंभ विवाह ही पूजा केली जाते. लग्न ठरल्यानंतरूनच ही पूजा केली जाते. बऱ्याचशा ठिकाणी सर्रास ही पूजा लग्न ठरत नाही म्हणून सुद्धा ही पूजा केली जाते. पण लग्न ठरणे आणि अर्क विवाह याचा मुळामध्ये कुठल्याही प्रकारे काही संबंध नाही, म्हणून लग्न ठरण्याच्या आधी ही पूजा करू नये. लग्न ठरल्यानंतरूनच ही पूजा करावी. ह्या पूजेमध्ये ज्यांची पूजा आहे त्यांनी शक्यतो पांढरे कपडे, पांढरे वस्त्र परिधान करून बसावे किंवा जुने कपडे परिधान करून बसावे. पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाची पूजा संकल्प पूजा, इथून आपल्या पूजेला सुरुवात होते. याच्यामध्ये शास्त्र असं सांगतं की संकल्पात जायते सिद्धी. संकल्प केल्याशिवाय आपल्या कार्याची सिद्धी होणार नाही. आपलं कार्य सिद्ध झालं पाहिजे म्हणून संकल्प पूजा या ठिकाणी केली जाते. नंतरून गणेश पूजन या ठिकाणी केले जाते. प्रारंभी विनती करू गणपती. कुठल्या प्रकारचं शुभ पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांपासूनच आहे, म्हणून आपल्याला गणपतींचं पूजन या ठिकाणी कुंभ विवाह पूजेमध्ये करावं लागेल. नंतरून स्वस्ती पुण्याह वाचन म्हणजे कलश पूजन आपण या ठिकाणी करणार आहे. याच्यामध्ये भगवंताकडून विविध प्रकारचे आशीर्वाद सुद्धा मागितले जातात. नंतरून मातृका पूजन म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची पूजा याच्यामध्ये केली जाते. कुलस्य रक्षती इथे कुलस्वामिनी. अर्क विवाह म्हणजे रुईसोबत लग्न लावणे हे पूजेमध्ये सुद्धा मातृका पूजन केलं जातं. आणि कुंभ विवाह ह्या पूजेमध्ये सुद्धा मातृका पूजन म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची पूजा केली जाते. नंतरून त्या ठिकाणी एक मातीचं बोळकं घेतलं जातं आणि त्या बोळक्यावरती स्वस्ती पुण्याह वाचन म्हणून वरुण नावाच्या देवाची पूजा केली जाते. आणि त्या ठिकाणी भगवान महाविष्णूंच्या प्रतिमेचं पूजन. भगवान महाविष्णूंचं पूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी मंगलाष्टक पठण होतात आणि मंगलाष्टक म्हटल्यानंतर सर्व अरिष्ट इडापिडा निघून जावी अशी प्रार्थना भगवंताला केली जाते महाविष्णूंच्या स्वरूपामध्ये. आणि ही पूजा झाल्यानंतर ते बोळकं, तो मृत्तिकेचा कलश त्याला आपण म्हणू शकतो, तो आपण पाण्यामध्ये विसर्जन करावा जेणेकरून आपलं सर्व अरिष्ट इडापिडा निघून जाईल. अशा पद्धतीने कुंभ विवाह पूजा केल्यानंतरून स्नान करावं आणि शक्य असेल तर महादेवाचं दर्शन करावं म्हणजे आपल्याला नक्कीच मदत होईल. अशा पद्धतीने कुंभ विवाह ही पूजा केली जाते. ह्या कुंभ विवाह पूजेबद्दल जर तुम्हाला अजून शंका कुशंका असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता. मी नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन करेन. तोपर्यंत नमस्ते, हरिओम.